In last lecture we discuss about fertilization in mammals. Here we are going to discuss about post fertilization and development of fish. So after fertilization zygote is formed, means fertilization झाल्यानंतर zygote form होते from fusion of two haploid gametes. It form diploid zygote. It undergoes an embryonic phases of development to attain the form of larva. आणि embryonic phases of development झाल्यानंतर ते लार्वा फॉर्म करतात विच कंटेन्स द जनरलाइज ऑर्गन सिस्टीम ऑफ ॲडल्ट. आणि त्या लार्व्यापासनं ऑर्गनाइज सिस्टीम ॲडल्टची फॉर्म होत असते. दिस इज फॉलो बाय ट्रान्झिशनल फेज ऑफ इम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट ड्युरिंग विच द लार्वा ट्रान्सफॉर्म टू रिसेंबल द ॲडल्ट. द प्रोसेस ऑफ एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट इज सिमिलर इन ऑल फिशेस. जी प्रोसेस आहे एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटची फिशेसमध्ये ते सेम आहे सगळ्या फिशमध्ये, बट देअर आर फ्यू डिफरन्सेस अमंग द बोनी फिशेस. तर त्यामधल्या काही फिशेस आहे ते एक्सेप्ट आहे की त्यामध्ये एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट आहे डिफरंट टाईप्सनी होत असते. तर त्याचं एक्झाम्पल आहे बोनी फिशेस अँड बिटवीन द कार्टिलेजिनियस फिशेस. द फॉलोविंग अकाउंट इज अ डेव्हलपमेंट ऑफ इंडियन टिलोस, द सिरिहिनस मृगला. तर मृगला जी फिश आहे त्याला इंडियन टिलोस म्हटलं जाते. त्यांची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते ते आपण यामध्ये डिस्कस करू. सो द अनफर्टिलाइज एग्स ऑफ फिश. सेवरल एग्स आर लेट ॲट अ टाईम. दीज आर स्मॉल अँड राऊंड रेंजिंग इन डायमीटर फ्रॉम 1.2 to 1.5 mm. तर जे एग्ज असते फिशचे सेवरल एग्स आर लेड ॲट अ टाईम. तर त्यांचा डायमीटर असतो 1.2 to 1.5 mm. Each egg surrounded by a tough elastic and semi-permeable vitelline membrane and contains a bulk of yolk surrounded by a peripheral thin layer of the cytoplasm. तर ते एग्स सराउंडेड राहते टफ इलास्टिक आणि सेमी परमेबल, त्यालाच व्हायटेलाईन मेम्ब्रेन म्हटलं जाते. आणि त्याच्यामध्ये योक राहते आणि पेरिफेरल थिन सायटोप्लाझम. फर्टिलाइज एग्स ऑफ फिश. सून आफ्टर फर्टिलायझेशन द एग्स बिकम्स ट्रान्सपरंट. जेव्हा फर्टिलायझेशन होत असते तेव्हा एग्स हे ट्रान्सपरंट होते. इट स्वेल्स अप अँड इन्क्रीजेस इन साईज. तर त्याची साईज हे वाढत असते म्हणजे स्वेलिंग होत असते. द व्हायटेलाईन मेम्ब्रेन सेपरेट फ्रॉम द पेरिफेरल लेअर ऑफ सायटोप्लाझम. तर जे व्हायटेलाईन मेम्ब्रेन असते एग्सची ते सेपरेट होते फ्रॉम द पेरिफेरल लेअर ऑफ सायटोप्लाझम अँड देअर अपियर्स अ प्री व्हायटेलाईन फ्लूइड. तर त्यामध्ये जे सेपरेशन झालं आहे दोन लेअरमधलं व्हायटेलाईन आणि पेरिफेरल लेअर, तर त्यामध्ये प्री व्हायटेलाईन फ्लूइड दिसतं. द सायटोप्लाझम ऑफ द एग्स मूव्स टुवर्ड द ॲनिमल पोल टू फॉर्म अ डिस्टिंग ब्लास्टोमेरिक कॅप. तर जे सायटोप्लाझम आहे ते मूव्ज होते टुवर्ड्स द ॲनिमल पोल. तर तिथे काय फॉर्म होत असते ब्लास्टोडर्मिक कॅप. फाईल द योक इन रेस्ट ऑफ द एग्स बिकम कंडेन्स अँड प्रेस टुगेदर. नेक्स्ट आहे क्लिवेज इन फिश एग्स. तर फर्टिलायझेशन नंतर त्यामध्ये कशा क्लिवेज फॉर्म होते. तर द सेगमेंटेशन स्टार्ट्स अबाउट 30 minutes आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 30 minutesनी क्लिवेज फॉर्म होते. क्लिवेज म्हणजेच त्याचे ब्रेकेज होणे. आफ्टर फर्टिलायझेशन क्लिवेज रेस्टिक ओनली टू द ब्लास्टोडर्मिक कॅम ऑफ सायटोप्लाझम, त्यालाच मेरोब्लास्टिक म्हटलं जाते. फर्स्ट क्लिवेज इज ऑलवेज मेरीडायनल अँड पासेस फ्रॉम ॲनिमल टू वेस्टिजियल पूल. तिथे डायग्राममध्ये दाखवलं आहे. दिस इज फर्टिलाइज एग्स. त्यामध्ये दोन वॉल सेपरेट झालेले आहे व्हायटेलाईन मेम्ब्रेन आणि पेरिफेरल लेअर, आणि मधामध्ये प्री व्हायटेलाईन फ्लूइड आहे. फर्स्ट स्टेज आहे. त्यानंतर सेकंड स्टेज म्हणजे त्यामध्ये क्लिवेज दाखवलेले आहे. द सेकंड क्लिवेज इज वर्टिकल अँड अपियर्स ॲट राईट अँगल्स टू द फर्स्ट. तर सेकंड क्लिवेजमध्ये काय आहे वर्टिकल असते अँड अपियर्स राईट अँगल टू द फर्स्ट टू प्रोड्यूस ब्लास्टोमियस. फर्दर क्लिवेज इज प्लेन्स डिवाइड द एग्स वर्टिकली ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टली टू फॉर्म मोरुला. अबाउट 4 hours आफ्टर फर्टिलायझेशन. 4 hours नंतर मोरुला फॉर्म होत असते आणि त्याची डिवाइड्स करते एग्स वर्टिकली ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टली टू फॉर्म मोरुला. तर नेक्स्ट मोरुला. आफ्टर सो मेनी क्लिवेज द ब्लास्टोडर्मिक कॅप इज कन्वर्टेड इन टू बॉल ऑफ सेल्स. खूप साऱ्या क्लिवेज झाल्यानंतर ब्लास्टोडर्मिक कॅप जे राहते कन्वर्टेड इन टू अ बॉल ऑफ सेल्स. दिस प्रोजेक्ट अ लिटिल अबोव द सर्फेस ऑफ द योग बट ऑक्युपाय मोर ऑर लेस सिमिलर एरिया. तर ते जास्त किंवा कमी किंवा सिमिलर एरिया ऑक्युपाय करते ॲज दॅट ऑफ द ओरिजिनल ब्लास्टोडर्मिक कॅप. द एम्ब्रिओ ॲट दिस स्टेज इज कॉल्ड मोरुला. आणि एम्ब्रिओ त्या स्टेजला असतो म्हणजेच इथे
बॉल ऑफ सेल्स जिथे जास्त प्रमाणात दिसते त्यालाच मोरुला स्टेज म्हटलं जाते. द सेल्स ऑफ दिस मोरुला कंटिन्यूज टू डिवाइड फर्दर each टाइम. द टोटल नंबर ऑफ सेल increases and resulting cell become smaller than their parental cell. While the process is going on repeatedly, म्हणजेच जे बॉल ऑफ सेल्स आहे ते रिपीटेड होत असते. आणि सिन्सायटल लेअर अपियर्स बिटवीन द योक अँड द कॉन्वेक्स फ्लोअर ऑफ द ब्लास्टोडर्मिक सेल. दिस लेअर विच इज कॉल्ड पेरीब्लास्ट. त्या लेअरला पेरीब्लास्ट म्हटलं जाते. कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियाय लाईंग स्कॅटर्ड विथिन द थिन लेअर ऑफ सायटोप्लाझम. सेल्युलर मास लेफ्ट अबोव दिस लेअर रिप्रेझेंट ॲज ब्लास्टोडर्म. तर या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे ब्लास्टोसील. ब्लास्टोसील मीन्स कॅव्हिटी. तर जे बॉल ऑफ सेल्स झालेले आहे ते यामध्ये अटॅच झालेले आहे या लेअर भोवती, आणि खाली जे रिमेन जागा आहे त्याला ब्लास्टोसील म्हटलं जाते. नंतर आहे रिमेंट ऑफ ब्लास्टोसील. तर ब्लास्टोसील कॅव्हिटी हे जे आहे ते आतमध्ये गेलं आहे ही लेअर, त्याला इपिबोली म्हटलं जाते. इम्बोली म्हटलं जाते. तर ही आतमध्ये गेलं आहे आणि त्याला ब्लास्टोसील जी कॅव्हिटी आहे त्यामध्ये ऑक्युपाय केलेली आहे ती जागा. त्यानंतर नेक्स्ट आहे वेंट्रल लिप ऑफ ब्लास्टोफिर. आर्केंटोरन दाखवलं आहे त्यामध्ये. आणि नेक्स्ट आहे इंडोडर्म, ब्लास्टोपोर, रुडिमेंट ऑफ नोटोकॉर्ड, इक्टोडर्म. नेक्स्ट स्टेज आहे मोरुला नंतर ब्लास्टुला. द मोरुला इज सेड टू हॅव प्रोग्रेस टू द ब्लास्टुला स्टेज वेन अ कॅव्हिटी द ब्लास्टोसील अपियर्स विथिन इट. The cavity appears by gradual elevation and splitting of the floor of central blastoderm. तर ब्लास्टोडर्ममध्ये कॅव्हिटी तयार होत असते. जे मोरुलामध्ये ही एग्ज आहे, एग्जमध्ये असे बॉल ऑफ सेल्स तयार होते. इट इज नोन ॲज मोरुला. अँड ब्लास्टुला इन विच द एग्स contain blastocele cavity and some of cells of balls. The morula is said to have progressed to the blastula stage when a cavity, the blastocyst, appears within it. The cavity appears by gradual elevation and splitting of the floor of central blastoderm from the underlying periblast. Since it appears only below the central part of the blastocyst, the cells lying along the periphery of blastoderm remains in close contact with underlying layer of the periblast. जे सेल्स असते ब्लास्टोडर्ममध्ये प्रेझेंट ते क्लोज कॉन्टॅक्ट विथ राहते अंडरलाइंग लेअर ऑफ द पेरीब्लास्ट. The formation of blastocele is followed by an enlargement and flattening of the blastoderm. जे blastocele आहे तर ते कशा थ्रू फॉर्म होत असते, enlargement and flattening of the blastoderm, so that the radially symmetrical embryo assumes a bilateral symmetry. जे radially symmetrical embryo राहते ते bilateral symmetry फॉलो करत असते. द सेंट्रल थिकर पार्ट ऑफ ब्लास्टोडर्म कन्सिस्ट ऑफ सेल डिस्टाइंड टू फॉर्म द एम्ब्रॉनिक मटेरियल. जे थिकर पार्ट आहे ब्लास्टोडर्मचे ते फॉर्म करत असते एम्ब्रॉनिक मटेरियल. इट्स डिस्टल पोर्शन मार्क्स द प्रॉस्पेक्टिव्ह पोस्टेरियर एंड अँड द सेंट्रल पार्ट करस्पॉन्ड टू द फ्युचर अँटेरियर एंड ऑफ द एम्ब्रियो. त्यानंतर आहे फेट मॅप्स ऑफ फिश एग्स. During blastulation, the blastodermic cells get arranged and organized into well-defined areas called prospective or presumptive area. जेव्हा blastulation होते the blastodermic cell arrange होत असते organize into well-defined areas. त्यालाच prospective or presumptive areas म्हटलं जाते. These areas can be mapped out on the surface of embryo and relate to their future in the further course of the development. आणि तो एरिया मॅप केला जातो आउट ऑफ द सर्फेस ऑफ एम्ब्रियो अँड ते हेल्प करतात फ्युचर further course of the development. The cells in the anterior region of blastoderm are prospective ectodermal cells. तर जे अँटेरियर रिजनला ब्लास्टोडर्मच्या प्रेझेंट राहते ते इक्टोडर्मल सेल्स राहतात. म्हणजे इक्टोडर्म जी लेअर ऑर्गन डेव्हलप करत असते ते त्यासाठी मदत करते. डिस्टाइंड टू फॉर्म द इक्टोडर्म. दोज लाईंग इन द मिडल फॉर्म्स द मिसोडर्म. तर मधातली जे लेअर असते ती मिसोडर्म. नंतर वाईल स्टील अदर्स लाईंग इन द कॉडल रिजन ऑफ द ब्लास्टोडर्म आर डिस्टाइंड टू फॉर्म द इंडोडर्म. जे आतमधली लेअर असते त्याला इंडोडर्म म्हटलं जाते ऑफ द फ्युचर एम्ब्रियो. द प्रॉस्पेक्टिव्ह नोटोकॉर्डल सेल्स ऑक्युपाय मीडियन पोझिशन वाईल द मिसोडर्मल सेल फॅन आउट लॅटरली टू रेस्ट अलॉंग द पोस्टेरियर मार्जिन्स ऑफ द प्रॉस्पेक्टिव्ह इपिडर्मल इक्टोडर्मल एरिया.
Prospective neutral ectodermal area lies in front of the notochordal material in the form of rod of cells. The prospective neural ectodermal area आहे तर नोटोकॉर्डच्या फ्रंटमध्ये प्रेझेंट राहते इन द फॉर्म ऑफ रॉड सेल्स एम्ब्रेसिंग anteriorly the posterior margin of the epidermal ectoderm and lateral the prospective areas of the mesodermal cells. नेक्स्ट आहे गॅस्ट्रुलेशन. तर फर्स्ट आहे मोरुला, त्यानंतर ब्लास्ट्रुला आणि नेक्स्ट स्टेप आहे गॅस्ट्रुलेशन. तर गॅस्ट्रुलेशन इज अ डायनॅमिक प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स व्हेरियस मॉर्फोजेनेटिक मुवमेंट्स ऑफ द प्रॉस्पेक्टिव्ह सेल. तर गॅस्ट्रुलेशन हे डायनॅमिक प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये मॉर्फोजेनेटिक मुवमेंट्स होत असते. ड्युरिंग दिस स्टेज दिस सेल्स which were arranged in a previous stage get rearranged and reorganized to transform the deposition of embryo into the body plan of adult fish. तर हे कशासाठी मदत करते? बॉडी प्लॅन ऑफ ॲडल्ट फिश. इट बिगेन्स बाय अ कॉम्बिनेशन ऑफ टू इंटरडिपेंडंट प्रोसेस कॉल्ड इपिबोली अँड द इम्बोली. तर याच्यामध्ये काय सुरुवात होते? कॉम्बिनेशन इम्बोली आणि इपिबोली. ते आपण नेक्स्ट डिस्कस करणार आहोत. द फॉर्मर इन्व्हॉल्व्स एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक स्प्रेडिंग and the latter the convergence and concentration of invagination material to form the axis. Next आहे इपिबोली. So the epiboly is the extension of the blastodes over the surface of the yolk. तर इपिबोली म्हणजे काय असते? इपी म्हणजे आउटर लेअर, तर एक्सटेन्शन ऑफ द ब्लास्टोडिस ओव्हर द सर्फेस ऑफ द योक. हे झालं आहे योक आणि त्याच्या भोवती एक्सटेन्शन म्हणजे वाढलेला जो एरिया आहे त्याला इपिबोली म्हटलं जाते. म्हणजे एकावर एक जे लेअर फॉर्म होत असते दिस इज नोन ॲज इपिबोली. Associated to this process is the growth of periblast and the formation of the germ ring. As the peripheral periblast grows around out the circumference of the yolk, the blastoderm advances over it but at no stage comes in contact with the yolk. Then the growth of the blastoderm does have a close relation and dependability over the periblast. As the germ ring descends, the prospective neural plate material moves in an antero-posterior direction to form a thickened median ridge, while the prospective epidermal area stretches and taken to lateral direction. आणि इम्बोली म्हणजे आहे हा आहे एक्स आणि इम्बोली म्हणजे जे आउटर एक्सटेन्शन आहे ब्लास्टोडिसचं त्याला इपिबोली म्हटलं जाते. आणि इम्बोलीमध्ये इनर साईडला एक्सटेन्शन होत असते तर त्याला इन्वॅजिनेशन ऑफ द रिंग त्यालाच काय म्हटलं जाते? इम्बोली म्हटलं जाते. नंतर आहे क्लोजर ऑफ ब्लास्टोपोर. द ब्लास्टोडर्म कंटिन्यूज टू स्प्रेड डाऊन ओव्हर द योक. ॲज इट पासेस डाऊन द इक्वेटर द सर्कम्फरन्स ऑफ द जर्म रिंग ग्रॅज्युअली डिक्रीजेस. तर त्या ब्लास्टोडर्ममध्ये काय होते? इम्बोली होत असते. तर इम्बोलीमध्ये इपिबोली आणि इम्बोली. तर इम्बोलीमध्ये हे ब्लास्टोडर्म लेअर आहे तर ते काय होत असते? इन्वॅजिनेशन होतं आहे फॉर्मचं. तर त्याचं काय राऊंड शेप ऑफ द जर्म रिंग कंपॅरेबल विथ द ब्लास्टोपोर ऑफ द अनअमायनोट वर्टिब्रेट बिकम प्रोग्रेसिवली स्मॉलर होत जाते विथ द कंटिन्युएशन ऑफ द ओव्हरग्रोथ. द लिप्स बिकम अप्रॉक्सिमेटेड टुगेदर अँड कॉन्ट्रॅक्ट टिल फायनली द ब्लास्टोपोर क्लोजेस कम्प्लिटली. ते कॉन्ट्रॅक्ट कधीपर्यंत होते? जो ब्लास्टोपोर आहे तो कम्प्लिटली क्लोज नाही होत तोपर्यंत. बाय दिस टाईम द इपिब्लास्ट बिकम क्लिअरली मार्क ऑफ फ्रॉम द अंडरलाईंग सेल ऑफ मिसोडर्म अँड द इंडोडर्म. त्यावेळेस काय होतं? इपिब्लास्ट जे आहे ते क्लिअरली मार्क ऑफ होते म्हणजे निघून जाते अंडरलाईंग सेल्स ऑफ मिसोडर्म अँड द इंडोडर्म लाईज बिटवीन द मिसोब्लास्ट अँड द पेरिब्लास्ट. द नोटोकॉर्डल सेल कन्वर्ज अँड डिफरन्शिएट इंटू डिस्टिंक्ट मीडियन रॉड इन द एरिया ऑफ एम्ब्रायोनिक शील्ड while the mesoderm cell converge into dorsolaterally to acquire position on either side of the notochordal rod and between the इंडोडर्म अँड द इपिब्लास्ट. तर हे त्यांच्या वेगवेगळ्या ज्या स्पेस आहे त्या ऑक्युपाईड करत असतात. आणि त्यानंतर आफ्टर अबाउट 11 hours ऑफ इन्क्युबेशन द नोटोकॉर्ड न्यूरल किल द सोमाइट बिकम क्लिअरली डिफरन्शिएटेड. त्यामधले जे ब्लास्टोपोर आहे त्यामधले न्यूरल किल सोमाइट बिकम क्लिअरली दिसतात, डिफरन्शिएटेड होतात. नोटोकॉर्ड बिकम्स मोर प्रॉमिनंट. नोटोकॉर्ड जो असतो जसं आपल्यामध्ये वर्टिब्रल कॉलम प्रेझेंट राहते तसंच त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट राहते. प्रॉमिनंट इन द ट्रंक रिजन अँड बिहाइंड. द न्यूरल किल इज कवर्ड बाय इपिब्लास्ट अँड अंडरलाइन बाय अ लेअर ऑफ इंडोडर्मल सेल्स. The ectoderm in anterior trunk region consists of neural cells which tend to spread over the prospective notochord in the anterior and posterior regions and remain attached with the lateral ventrally. तर यानंतर काय करतात? ते एक एक ऑर्गन्स हेल्प करतात फॉर्म करण्यासाठी.
तर ते कशा पद्धतीने ऑर्गन फॉर्म करतात, तर पहिले एग्स आहे, ते एग्स फर्टिलाइज होईल, त्याच्यानंतर ते काय फॉर्म करेल, झायगोट फॉर्म करेल. फर्टिलाइज झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय होईल, क्लिवेज तयार होईल, जे आपण या आता डिस्कस केलं आहे, मोरुला, ब्लास्टुला, देन गॅस्ट्रुला. आणि त्यानंतर तिथे फॅन्स तयार होईल, म्हणजे ज्या जस्ट डेव्हलप झालेल्या फिशच्या राहते त्या डेव्हलप होईल, त्याला फॅन्स म्हटलं जाते. आणि त्यानंतर डेव्हलप होईल फिश की ज्या स्वतःसाठी फूड मिळू शकेल, म्हणजे एकदम ॲडल्ट पण नाही. आणि त्यानंतर तयार होतील ॲडल्ट फिश. अशा पद्धतीने लाईफ सायकल आहे डेव्हलपमेंटची फिशेस. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू पोस्ट एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट इन फिश.